नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणावरील प्रश्न. मराठीचे प्रॅक्टिस सेट आपण पाहत आहोत. आजचा हा आपला प्रॅक्टिस सेट असणार आहे तिसरा. याआधी 2 प्रॅक्टिस सेट आपण टाकलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघून घ्या. चला तर सुरू करूया पहिल्या प्रश्नाने. पहिला प्रश्न आहे आपला, पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी. या अशुद्ध वाक्याचे शुद्ध रूप खालील पर्यायातून शोधा. शुद्ध रूप आपल्याला शोधायचं आहे. पहिल्यामध्ये पाणी पहिली विलांटी आहे म्हणून हे चूक असणार आहे. दुसऱ्या याच्यात पण पाण्याची पहिली विलांटी आहे, इथं द्यावी आहे, हे पण चुकीचं असणार आहे. इथे पाणी बरोबर आहे परंतु इथं यावी दिलं आहे म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी. पुढचा प्रश्न, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी प्रयोग, भावी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न, मी रोज सकाळी उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो. दिलेले वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रधान वाक्य आहे, केवल वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे का मिश्र वाक्य आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न, प्रश्न 4. खाली दिलेल्या पर्यायातून समानार्थी शब्द शोधा. स्पृहा याचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. आवड, गरज, ईर्ष्या का इच्छा? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, इच्छा. प्रश्न 5. अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा. परिहार्य, ऐच्छिक, अनावश्यक का आवश्यक? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, परिहार्य. प्रश्न 6. ताने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. या वाक्यातील चुकीचे शब्द शोधा. इथे ताने आहे, त्याचा पाहिजे, त्याने पाहिजे, त्याने त्याचा, इथं शर्ट पाहिजे आणि इथं शिवून पाहिजे. त्यामुळे पर्यायात पाहू, ताने पहिलं चुकलेलं आहे, दुसरं पण चुकलेलं आहे, इथं पण ताने आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर त्याचा योग्य आहे म्हणून येणार नाही. इथं फाटलेला आहे म्हणून येणार नाही. इथं त्याचा आहे हे पण योग्य आहे म्हणून येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 7. शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? प्रख्यात, तलवार, कुऱ्हाड का भाला?
तर शमशेरचा समानार्थी शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 2 तलवार. 8वा प्रश्न, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ, पूर्ण भूतकाळ का साधा भूतकाळ. योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 4 साधा भूतकाळ. पुढचा प्रश्न, प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द खालील दिलेल्या पर्यायातून ओळखा. फोटो, व्यक्ती, प्रतिमा का आरसा. प्रतिबिंबाचा समानार्थी शब्द असणार आहे प्रतिमा. प्रश्न 10वा, मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता ओळखा. खेळत आहेत मुले का फुटबॉल. योग्य उत्तर असणार आहे याचं मुले. खेळणारी आहेत मुले, म्हणून वाक्यातील कर्ता मुले असणार आहेत. पुढचा प्रश्न, खेडे या शब्दाचे वचन बदला. खेडी, खेड्यात, खेकडे का खेडा. याचं योग्य उत्तर असणार आहे खेडी. प्रश्न 12वा, बेडूक या शब्दाचे लिंग बदला. बेडके, बेडक्या, बेडकी का बेडका. योग्य उत्तर असणार आहे याचा पर्याय क्रमांक 3 बेडकी. प्रश्न 13वा, विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कर्म ओळखा. कविता, आहे, वाचत का विकास. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 विकास, कविता. प्रश्न 14वा, परात या शब्दाचे वचन बदला. पराती, परीते, पराते का परात्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पराती. प्रश्न 15वा, सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, साधा भविष्य काळ का अपूर्ण वर्तमान काळ. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न 16वा, रामराव शेतात जात होते या वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्म कर्तरी प्रयोग, अकर्म कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग का भावे प्रयोग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अकर्म कर्तरी प्रयोग. दास या शब्दाचे लिंग बदला. दासी, सेवक, नोकर का चाकर. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 दासी. पुढचा प्रश्न, षटकोनी या शब्दाचा समास ओळखा. समाहार द्वंद्व समास, द्विगु समास, इतरेतर द्वंद्व समास का अव्ययी भाव समास.
याचं योग्य उत्तर असणार आहे द्विगु समास. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आगंतुक, अचानक, अकस्मात का अकल्पित. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 आगंतुक. पुढचा प्रश्न. आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, प्रकाश आमटे का आनंद जाधव. योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 1 उत्तम कांबळे. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या पर्यायांमधून शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखायचा आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 परिच्छेद. पुढचा प्रश्न. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. उचललेली जीभ, लावली टाळ्याला. अविचाराने काहीही बोलणे, गोड बोलणे, कधीतरी बोलणे, नुसती बडबड करणे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अविचाराने काहीही बोलणे. प्रश्न 23वा. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आनंद गगनात न मावणे. आनंद न होणे, संकटी येणे, अत्यानंद होणे का सुखी होणे. योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 3 अत्यानंद होणे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार योग्य आहे? घरी एक गावरान गाय होती आमच्या. आमच्या घरी एक गावरान गाय होती. होती गाय आमच्या घरी एक गावरान का आमच्या होती घरी एक गावरान गाय. योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 2 आमच्या घरी एक गावरान गाय होती. प्रश्न 25वा. दूरचा प्रवास विमानाने करावा की कारने. या वाक्यातील की हे अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, परिणामबोधक उभयान्वयी अव्यय का स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. तर हे होते आपले 25 प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.